मित्रांनो बघा, आता इथे तुमच्यासमोर मी जेवढ्या काही फुल इंग्लिश मीडियमच्या ज्या काही पोएम आहेत, ज्या पोएमचं ॲप्रिशिएशन देतो आहे, तुमच्या हातचे 5 मार्क आहेत मित्रांनो. हे अगदी परफेक्टली मी आणि अगदी शॉर्टमध्ये करून तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, चला तर पहिली आपण हे पोएम बघूया. या पोएमचं नाव आहे वेअर द माइंड इज विदाऊट फिअर. आता ॲप्रिशिएशनमध्ये फक्त पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, पण लिहायचं काय आहे, टायटल आहे वेअर द माइंड इज विदाऊट फिअर, तिथं दिलेलं असते. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे मित्रांनो नेम ऑफ द पोएट रवींद्रनाथ टागोर आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय विचारलेलं आहे की रायमिंग स्कीम विचारली आहे. प्री वर्ब्स नो रायमिंग स्कीम, याच्यात कोणतीही रायमिंग स्कीम नाही आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला पर्सोनिफिकेशन, हे फिगर ऑफ स्पीच आहे. आणि सेंटर आयडिया मी इथं करून दिलेले आहे अगदी शॉर्टमध्ये. सेंटर आयडिया एका ठिकाणी द प्रेयर्स इन टू गॉड, आणि त्यानंतर टॅगोर आस्क हिम टू इथलं अवेकन द कंट्री इन द हेवन इन टू द फ्रीडम. ओके, तर या पद्धतीनं इथं तुम्हाला सेंटर आयडियासुद्धा दिलेली आहे. दुसरी पोएम आहे ऑल द वर्ड अ स्टेज, आणि मी शेवटी तुम्हाला हे सुद्धा देणार आहे की कोणत्या पोएम IMP आहेत. तर ऑल द वर्ड अ स्टेज हे IMP पोएम आहेत मित्रांनो. टायटल बघा, ऑल द वर्ड इज स्टेज, विल्यम शेक्सपियर याचे रायटर आहेत, पोएट आहेत. त्याच्यानंतर इथं रायमिंग स्कीम नो रायमिंग स्कीम कोणती नाही आहे. फिगर ऑफ स्पीच, मेटाफर. आणि सेंटर आयडिया इथं काय दिलेली आहे बघा, सेंटर आयडिया द नेम ऑफ द पोयम इज द सायकल ऑफ लाईफ, ही सेंटर आयडिया आहे. पुढची पोयम आहे मित्रांनो ॲनिमल. या पोयमचं टायटल आहे ॲनिमल, आणि नेम ऑफ द पोएट आहे व्हाईटमॅन. आणि तिथं रायमिंग स्कीम आहे फ्री वर्ब्स नो रायमिंग स्कीम. मोर दॅन पोयममध्ये रायमिंग स्कीम नाही आहे, नो रायमिंग स्कीम असेल याचं, फ्री वर्ब्स. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, रिपिटेशन दिलेली आहे. आणि सेंटर आयडिया बघा काय दिलेली आहे की ॲनिमल्स आर बेटर दॅन ह्युमन्स, या पद्धतीनं. पुढची आहे नाईट ऑफ द स्कॉर्पियन, आणि टायटल आहे नाईट ऑफ द स्कॉर्पियन. निझिम एझेकियल हे याचे पोएट आहेत. रायमिंग स्कीम फ्री वर्ब्स नो रायमिंग स्कीम. त्याच्यानंतर याची फिगर ऑफ स्पीच दिली आहे ओनोमोटोपिया. आणि त्याच्यानंतर सेंटर आयडिया काय म्हटलेली आहे बघा, द पोएट डिपिक्ट्स अँड द सेल्फनेस अँड अनकंडिशनल लव्ह ऑफ द मदर, ही त्याची सेंटर आयडिया दिली आहे मित्रांनो. पुढची आपण पोएम बघूया, द विल टू विन, ही एक पोएम दिलेली आहे. टायटल द विल टू विन. बेर्टॉन ब्रेली हे त्याचे पोएट आहेत. नो रायमिंग स्कीम, याच्यातही काही नाही आहे. आणि फिगर ऑफ रिपिटेशन दिलेली आहे. आणि सेंटर आयडिया बघूया काय याच्यात दिलेले आहे, व्हॉट वी शुड डू अँड व्हॉट वी शुड अवॉइड इन टू ऑर्डर इन द अचीव सक्सेस, हे याची सेंटर आयडिया दिलेली आहे मित्रांनो. इथं एक नंतरची आहे द पुली हे टायटल आहे. नेम ऑफ द पोएट आहे जॉर्ज हर्बर्ट. आणि रायमिंग स्कीम आहे ABABA. बघा रायमिंग स्कीम बघून घ्या, ABABA. ओके, फिगर ऑफ स्पीच आहे, मेटाफर. आणि सेंटर आयडिया काय आहे बघूया, द रिझन वाय मेन कंडिशनली आयडिया रिझल्ट्स रेस्टलेस, अशा पद्धतीने याचं सेंटर आयडिया दिलेली आहे. आणि त्याच्यानंतरची पुढची पोएम आहे मित्रांनो, द थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर एव्हर. ओके, टायटल तेच आहे, द थिंग फॉर ब्युटी. त्यानंतर इज अ जॉय फॉर एव्हर. आणि जॉन केट्स हे त्याचे पोएट आहेत. आणि रायमिंग स्कीम आहे AABB. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे इपिग्राम. आणि सेंटर आयडिया काय दिलेली आहे बघा, आपण तो सेंटर आयडिया बघूया, ब्युटिफुल थिंग गिव्ह एनेडिंग प्लेजर अँड कॅन चेंज अवर लिव्स. ओके, असं दिलेली आहे. त्यानंतर शेवटची पोएम आपल्यासमोर इथं दिलेली आहे मित्रांनो, द हाईट ऑफ द रिडिक्युलस. ओके, याच्यामध्ये आणि टायटल तेच आहे. नेम ऑफ द पोएट आहे ओलियस वेंडल अँड हॉलोमस हे दिलेले आहे. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम दिली आहे याची मित्रांनो ABCB. आणि याचं फिगर ऑफ स्पीच आहे ट्रान्सपेरेंट इपिथेट. ओके, आणि सेंटर आयडिया काय बघा, अ फनी पोएम आहे अँड रिटर्न फॉर एन्जॉयमेंटसाठी लिहिलेली आहे. ठीक आहे, अगदी इझी आहे, काही कठीण नाही मित्रांनो. सगळ्या पोएमचं मी तुम्हाला इथं करून दिलेलं आहे ॲप्रिशिएशन. 5 पैकी 5 मार्क डेफिनेटली मिळतात. आता फक्त आपण एवढं बघूया की कोणत्या पोएम इम्पॉर्टंट आहेत. पहिली पोएम महत्त्वाची आहे, ॲनिमल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नाईट ऑन स्कॉर्पिओ मागच्या वर्षी आली होती, स्कॉर्पियन, तरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची पोएम आहे द पुली, इम्पॉर्टंट पोएम आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर इथं दिलेली आहे ही द थिंग ब्युटी टू अ जॉय फॉर एव्हर. हे पोएम लक्षात ठेवा आणि चांगली प्रॅक्टिस करा. तुम्हाला बेस्ट ऑफ एफर्ट्स. थँक्यू.